नमस्कार, सुरेखाज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण तिळाचे अगदी मऊसूद लाडू कसे करायचे ते बघणार आहोत। हे तिळाचे लाडू खायला खूप मस्त लागतात आणि सहज हाताने तुटीन असे लाडू आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता कसे मस्त असे नरम लाडू झालेले आहेत। ज्यांना दात नाहीत असे सुद्धा हे लाडू खाऊ शकतील, इतके नरम झालेले आहेत। तर असे लाडू कसे बनवायचे ते बघूया। इथं मी लाडूला लागणारं सर्व सामान काढून घेतलेलं आहे। तर 1 वाटी भाजलेले तीळ घेतलेले आहेत, 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, तर हे पण आपण भाजून घेतलेलं आहे। 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, शेंगदाणे पण भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे। थोडे इथं मी काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे। तर हे सामान आपलं 3 वाट्या आहेत, तर 3 वाट्याला 1.5 वाटी गूळ घ्यायचा। तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता। तर हे आपण बाजूला ठेवूया आणि हे शेंगदाणे खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहे। तर मी इथे मिक्सरला शेंगदाणे थोडे जाडसर बारीक करून घेतलेले आहेत। तर अगदीच बारीक पीठ करायचं नाही, तर थोडे जाडे ठेवायचे आहे। तर बघा अशा पद्धतीने जाडे ठेवायचे, म्हणजे लाडूमध्ये खाताना हे शेंगदाणे खूप मस्त लागतात। तर असे थोडे जाडे ठेवायचे आहे। हा शेंगदाण्याचा कूट आपण काढून घेऊया आणि यामध्येच आपल्याला हे खोबरं पण बारीक करून घ्यायचं आहे। तर बघा इथे खोबरं थोडं मी बारीक केलेलं आहे। तुमच्याकडे खोबरा कीस असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता। यामध्येच आपल्याला हे तीळ पण बारीक करून घ्यायचे आहे। तीळ बारीक करताना अगदी जास्त बारीक करायचे नाही, तर थोडे हे तीळ पण आपल्याला जाडसरच ठेवायचे आहे। तर हे तीळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तर इथे मी पूर्ण हे बारीक केलेलं या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। यामध्येच आपल्याला हे काजूचे तुकडे पण टाकायचे आहे। 1 चमचा विलायची पावडर टाकून घेऊया आणि हा गूळ आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। हे मिश्रण आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ छान चिरून घ्यायचा, म्हणजे यामध्ये मस्त असा मिक्स होतो। सर्व मिश्रण आपलं मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप टाकायचं आहे आणि यामध्ये हे मिश्रण टाकायचं आणि याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे। तर हे अगदी कमी गॅसवर ठेवायचं आहे। जास्त मोठा गॅस केला किंवा फुल गॅस केला तर मिश्रण आपलं जळू शकतं। त्यामुळे अगदी कमी गॅसवर आपल्याला हे मिश्रण थोडं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये आपले शेंगदाणे खोबरं आणि तीळ हे मस्त भाजल्या जातात आणि गूळ पण विरतो छान। तर बघा इथे गूळ पूर्ण आपला विरला आहे आणि याला थोडं पाणी सुटलेलं आहे। तर हे जास्त पाणी सुटू द्यायचं नाही। लगेचच आपल्याला हे मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे लाडू बनवायचे आहे। कढईमध्ये मिश्रण ठेवलं जास्त वेळ तर ते कडक होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला हे मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि असे लाडू बनवून घ्यायचे आहे। मस्त आपले लाडू बांधले जात आहेत आणि या मिश्रणाला तेल पण मस्त सुटलेलं आहे। तर इथं मी खोबरा कीस घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे लाडू बुडवून घ्यायचे आहे आणि थोडे आणखी दाबून घ्यायचे आहे। तर हे लाडू दिसायला खूप छान दिसतात आणि खायला पण खूप मस्त लागतात। या मिश्रणाचा सुगंध पण खूप छान येत आहे, खमंग वास सुटलेला आहे। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण लाडू बनवून घ्यायचे आहेत। खूप मस्त होतात आणि सर्वांना आवडतील असे लाडू आहेत। तर इथे मी तोडून दाखवते, बघा किती मस्त आणि नरम आपले लाडू झालेले आहेत। तर असेच आपण पूर्ण लाडू तयार करून घेतलेले आहेत। तर बघा इथे मस्त आपले लाडू तयार झालेले आहेत। सर्वांना सहज खाता येतील असे लाडू आहेत। ज्यांना दात नाहीत ते पण असे लाडू खाऊ शकतील। तर या संक्रांतीला तुम्ही नक्की असे लाडू करून बघा। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास
सबस्क्राईब करायला विसरू नका.